ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। तुम्ही पाहू शकता आपण आता वॉर्ड नंबर 9 मध्ये आहोत आणि इथले नागरिक अक्षरशः संतप्त झालेले आहेत, कारण त्यांच्या भागामध्ये कुठलंही विकास काम पूर्णत्वाला गेलं नाही किंवा कुठल्याही विकास कामाची सुरुवातही झालेली नाही। परंतु याच नागरिकांचं असं मत येतंय की तेच उमेदवार मत मागायला आमच्याकडे येतात। पाहुयात वॉर्ड नंबर 9 मध्ये अजून कुठले कुठले नागरिक आहेत ज्यांना या भागात बदल हवाय आणि त्यासाठी ते सत्याच्या बाजूने उभे राहणार आहेत। ते आजी, ज्येष्ठ नागरिक म्हणून इथल्या कामांबद्दल तुम्ही काय सांगू शकता? काय सांगू शकत नाही। माय रोडच्या पाकरा बा घाण करा, घाण झाली म्हणजे फेकायची। स्वच्छता होत नाही इथं? होते होते, आज काढून गेले सगळं। हा, आज काढून गेले। इथले नगरसेवक कसे आहेत? येतात का तुम्हाला भेटायला वगैरे? नाही नाही ते नाही मतदान मागायला येतात का? येतात, सगळे येतात। मग कोणी येत नाही असं नाही, हा, सगळे येतात। आणि काम करायची वेळ आली की काम करायची येड आली तर मग कोणाचं कोण होत नाही। हो, जाऊ द्या। कामाला नको, येत नाही। मग काम न करणारे नगरसेवक तुम्हाला पुन्हा पाहिजेत का इथं? इथं पाहिजे चांगलं। चांगलं म्हणजे सत्याचा गरीबाला जाणणार पाहिजे, हा, गरीबाची गोट घ्यायला पाहिजे, त्यांची ऐकलं पाहिजे। 4 जेवण दिलीत, कुठं आपण लालूशी लावली। कोण दारू पिणारा दारू पितो, कोण जेवणारा जेवून जातो। मग ह्या मताशी तुम्ही ठाम आहे का? मग काम करायला जे व्यक्ती तिथं पोचत नाही की बाबा पैसे घ्यायला, हॉटेलला जेवायला, मग अशा व्यक्तींचं तर तुम्ही कसं काम ऐकून घेणार? तुम्हाला पण त्यावेळेला वाटणार ना की हे पण त्यातच असणार, जेवायला जात असतील किंवा पैसे घेत असतील। जर तुम्ही ह्या मताशी जर तुम्ही ठाम असला तर मग आमचं मत तुम्हाला देऊन काय उपयोग? मग पैशांवर राजकारण आता फिरतंय। पैशांवर राजकारण असू दे की, पण ते तुमच्यासाठी, पण सर्वसामान्यासाठी काय आहे? सर्वसामान्यांनी जर काम व्यवस्थित केली पाहिजेत ना। आम्ही फोन केल्यानंतर तुम्ही आलं पाहिजे, भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, तुमची काय अडीअडचण आहे ती तुम्ही केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे। कोण एक्सपायर झालं की तुम्ही तेवढं येणार, गल्लीत झाडणार, लोटणार, जाणार। पाण्याचं विचारायला गेलं की हा आज टँकर येईल, उद्या टँकर येईल। अरे आम्ही फोन किती करायचा? गेल्या वेळेला पाणी 3-3 दिवस आलं नाही, आम्ही सकाळपासून संध्याकाळी फोन केल्यावर मग संध्याकाळी टँकर तुम्ही जाब विचारत नाही त्यांना? असं विचारलं की विचारलं, तिने सांगतात की आता तिथं अवेलेबल नाही, आम्ही काय करू? मग आम्ही म्हटलं की आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही काय करणार आहे? तुमची हालचाल काय आहे की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा आणि तुम्ही सांगा, तुम्ही बोला। मतं मागायला जसं तुम्ही हक्काने येता आमच्याकडं, कुठल्या ना कुठल्या तरी अपेक्षेने तुम्ही येता, त्या अपेक्षेनेच आम्ही तुमच्याकडे पण येतो की आमचं हे तुम्ही काम केलं पाहिजे। बाकीचं आम्हाला काही नाही, एवढंच बोलायचं आहे की वेळेवर त्यांनी नगरसेवकांनी यावं, विचारपूस करावी। भले मी म्हणतो महिन्यातनं नसे नका 2 महिन्यातून तर तुम्ही यावं। 5 वर्ष तुमच्याकडे हातात सत्ता असते ना, मग त्या 5 वर्षात तुम्हाला 2 महिन्यातून एकदा एक फेरी मारता येत नाही? तुम्हाला ज्यावेळेला नगरसेवक म्हणून निवडून यायचं असते त्यावेळेला घरोघरी तुम्ही आपल्या चपला झिजवता, मग त्यावेळेला तुम्ही का नाही येत? पण 5 वर्ष आराम भेटतो ना चपला झिजवल्यानंतर? अहो तुमचा किस्सा तोपर्यंत गरम होत होता ना, तुमचा किस्सा गरम होतो, पण दुसऱ्यांचं काय? दुसरी चित्त मरतात, बरोबर। दुसरे आमच्या पाया झिजतात तुमच्या जवळ यायला, त्यावेळेला तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागणार। तुम्ही आम्हाला फोन केला तर मी उचलू शकत नाही, मी दुसऱ्या कामात बिझी आहे, मी मंत्रालयात आहे, मी संत्रालयात आहे, हे तुम्ही वाक्य बोलता। बरोबर आहे। मग नंतर तुम्हाला आम्हाला घेऊन काय करायचं? आता तुम्हाला आमची गरज आहे ना, तशीच आम्हाला पण नंतर तुमची पुढे गरज असते। तुम्हाला जर आता गरज असेल तर तुम्ही या, मत मागा, आम्ही तुम्हाला सहकार्य करणार। पण ज्या वेळेला आमची ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला तुम्हीही तेवढंच आम्हाला सहकार्य केलं पाहिजे, एवढंच मला म्हणायचं आहे। जय महाराष्ट्र। झोपडपट्टीत कोणीतरी आम्हाला सहकार्य केलं तर त्यांना देणार, आम्ही आता कोणालाच देणार नाही। असं आमचं पण मताचं, आमचं मतं घेत आहे तुम्ही ही हिंडताय आणि काय उपयोग आहे? हे असं दाखवत आहे देखावा, कुठं दारू पिलेत, कुठं हात मटण खाल्लेत, हे असं होतंय का? सांगा काय का होणार? चांगलं करा, पैसे बी देऊ नका, दारू पाजू नका, जेवायला घालू नका, पण काम पाहिजे, काम द्या। शिकलेली पोरं आहे ती, त्यांना कामं नाही, नोकरी नाही, आणि झोपडपट्टी असल्यामुळं मुली दे नाही, ती पत्रे शेड असल्यामुळं आमची ऐकत नाही। आम्हाला जागा आखून द्या म्हणलं तर आखून दे नाही तुम्ही, आम्ही काहीच करत काय नाही, काय का होणार? आम्ही बांधून तर घेतो। नगरसेवक कसा असला पाहिजे? नगरसेवक चांगलं काम करणारा, लोकांची
संपर्कात असणार पाहिजे. मग इथले नगरसेवक आहेत का तसे? नाही तसे तर काही येतच नाही तिकडे कधी कोण? नगरसेवक. संतोष पाटील आहे ते आपले इथले. रोहिणी मॅडम तोंड दाखवतच नाही तुम्हाला? नाही येत नाहीत कधी इकडे. बर. मतदानाच्या वेळेला तेवढंच येतात, हां. परत नाही. आणि कामांचं काय? तुम्ही मतदान मागायला येत्या, कामांचं काय? काम काय सांगितलं ते करत नाही. रस्त्याचे गटारी काढता येत नाही किंवा काही गटारी काढायला म्हणा, गवत काढायला, रस्त्याचे दुरुस्ती झाडायला अजिबात फिरकत नाही. काय काय कामं केली त्यांनी 5-10 वर्षात निवडून आल्यानंतर? काय 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 सुधारणा काही केली नाही, काहीच नाही. काही नाही. मग आम्ही ज्यावेळेस सांगतो, आम्ही ज्या तक्रार करतो त्यावेळेस एक दिवस येतात, म्हणजे 6 महिन्यातून एक वेळा येतात तक्रार केल्यानंतर. मग कसं करायचं? तुम्ही निवडून दिलेले नगरसेवकच तुमच्याकडे लक्ष देत नाहीत म्हणल्यावर कसं करणार आता? नाही तुम्ही करायला पाहिजे ना, कामं करायला पाहिजे. सगळ्या लोकांची दखल घ्यायला पाहिजे, यायला पाहिजे, भेटायला पाहिजे. काही सुद्धा आमच्या अडचणी ऐकायला पाहिजे. मत कुणाला देणार? जो चांगलं काम करेल त्याच्यासाठीच आम्ही हे करणार ना, मतदान करणार. आणि जुन्या नगरसेवकांबद्दल काय सांगा? ते विचार करून सांगतो की आम्ही, म्हणजे कसं असते ते काम जे करतो ना त्यालाच लोक हे करणार ना. जुने नगरसेवक मत देण्यायोग्य आहेत का आता? नाही, मला तर काय असं वाटत नाही, कारण का नवीन लोकांना संधी द्यावं. इथल्या वॉर्ड मधला म्हणजे 9 नंबर वॉर्ड मध्ये अत्यंत आयुष्य नागरिकांचं समस्यांनी भरलेलं आहे. त्यांच्या आयुष्यात एवढे मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहेत, स्वच्छता म्हणा, गटारी म्हणा किंवा बेरोजगारी म्हणा, कुठलाच असा प्रश्न नाही जो इथं सुटलेला असेल. सगळीकडून इथले नागरिक त्रस्त आहेत आणि नक्कीच 9 नंबर वॉर्ड मधील मतदारांचा या मतदानावर परिणाम होईल. पण तो परिणाम काय आणि किती होईल हे आपल्याला 16 तारखेलाच कळणार आहे. एकदा निवडून गेली की परत येत नाही. 10-10 वर्ष झाली आमच्या गटाला माणूस येत नाही कोण काढायला. आता मतदान मागायला किती वेळ आले? मस्त 7-10 सारख्या गाड्या चालूच असतात. कुठून जायचं, कोणाला जायचं? आता विचारलं नाही का तुम्ही असं का म्हणून? कुणाला विचारायचं? नगरसेवक येतात, नमस्कार करतात, त्यांनी जातात, द्या होतं देतोय. हेच की कुणाला विचारायचं? विचारून तर थांबलं पाहिजे ना त्यांनी आमच्या जवळ. तुमच्या समस्या काय विचारले पाहिजेत का नाही त्यांनी आम्हाला? त्यांनी विचारत नाहीत, नमस्कार करतात आणि जातात. आम्ही कोणाला सांगायचं समस्या? मग ह्या मतदानावेळी तुम्ही सुद्धा त्यांना नमस्कारच करा नुसता. तसंच करावं वाटतंय, पण काय वाटतंय, नगरसेवक आपल्या जीवावर निवडून येतात. बरोबर. एकदा ना एकदा आपल्याला त्यांच्या दारात जावं लागतंय, म्हणून आम्ही निवडून देतोय. खरं त्यांनी एकदा पण आमची दाद घेत नाही. गेल्या वेळी पण तुम्ही निवडून दिलं, दिलंय की. काय केलं 5 वर्षात? काहीच केलं नाही. एकदा कोण गटारला माणूस येत नाही. आठवड्यात एकदा सुद्धा येत नाही. आठवड्यात एकदा, रोजचा तर राहिलाच राहिला. मग तुला फोन केला म्हणजे आलो 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 म्हणतो, ते तिकडच गायब, येत नाही. दुसरा आठवडा आला तरी येत नाही. इथं नुसता पैसे खाण्याचा धंदा चाललाय आता. चाललाय. आम्ही पैसे खात नाही ना, आम्ही ते भानगडीत पडू. तुम्ही ज्येष्ठ आहात, ज्येष्ठ नागरिक म्हणून इथल्या लोकांना काय सांगाल? मत देताना काय विचार करून मत दिलं पाहिजे? आमचे रस्ता झाले पाहिजे हेच मुद्दे जाणार की आम्ही काय करणार? रस्ता गटारी, रस्ता तर बघा कसं झालंय. हो. रस्ता नाही, गटारीची व्यवस्था नाही, बायका गवतकडा येत नाहीत, काय लोटायला कोण येत नाही. 5 वर्ष निवांत, 10 वर्षात कोण आलं नाही. बर. आणि काय पाहिजे? 5 वर्ष निवांत बसणाऱ्या नगरसेवकांना पुन्हा मत द्यायचं का? ते का मला माहित नसेल. आम्ही विचार करणार की आम्ही विचार किती क्षेत्र होणार आहे का काय? इथल्या स्थानिक अडचणी कुठल्या कुठल्या आहेत आता? आता इथल्या स्थानिक अडचणी म्हणजे इथल्या खरं तर मूलभूत अडचणी आहेत. म्हणजे गटारी, त्याच्यानंतर तुम्हाला सांगते पावसाळ्यात जे पाणी तुंबतंय, गटारीतली जी आता तुम्ही स्वतः अवस्था बघितलेली आहे की तिथं कायम पाणी तुंबून असते, म्हणजे त्याचा निचरा व्हायला पाहिजे ते निचरा होत नाहीये. त्याच्यानंतर रस्त्यावरती पावसाळ्यात जे पाणी वरनं आहे तुंबतंय ते जवळजवळ फुटभर पाणी असते. इव्हन तुम्हाला सांगतो कचरा उचलायला दिवाळीच्या वेळेला 8-8 दिवस कचरा घंटागाडी येत नव्हती. आता जेव्हापासून इलेक्शनचे हे झालेले आहेत म्हणजे ह्या 15 दिवसात आता गाडी रोज येते. नाहीतरी आम्ही 8-8 दिवस कचरा साठवून ठेवलेला आहे आणि बाहेर कचरा कुंडीत नेऊन फेकलेला आहे. नगरसेवकांना तुम्ही निवडून दिल्यानंतर 5 वर्ष काय केलं मग त्यांनी?
अजिबात हे इकडे फिरकत नाहीत. कोणताही नगरसेवक किंवा नगरसेविका मतदानापुरतं इथं येतात आणि जेव्हा परत इलेक्शन लागते त्यावेळेला 5-6 महिने मग हे यांची जेव्हा इथं उमेदवारी जाहीर होणार असते त्यावेळेला मग हे कुठं डागडुजी करायला इथे येतात. नाहीतर त्यांचं असं कुठलंही म्हणजे इव्हन मूलभूत हक्कासाठी किंवा मूलभूत ज्या गरजा आहेत त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला की नाही 17 वेळा फोन करायला लागतंय. इथलं गवत काढा, इथलं गटारी तुंबलेल्या आहेत किंवा डासांचा प्रश्न आहे, या सगळ्या गोष्टीसाठी हे आमचे काका पलीकडचे कायम फोन करतात आणि मग 8 दिवसांनी कोणतरी इथे येते. पावसाळ्यात कुठले कुठले प्रश्न उभे राहतात तुमच्या? पावसाळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी तुमचं इथं कमीत कमी 1 फूट पाणी इथं उभं राहतंय. जे वर जाणारं जे पाणी आहे, रस्ता तिकडे उंच आणि इकडे खाली आहे, त्यामुळे तिकडचं सगळं पाणी इथं येऊन तुंबतंय. ज्या वेळेला इथं पाऊस पडून गेल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 तास आम्हाला वाट बघायला लागते, तेव्हा या पाण्याचा निचरा होतो. गेल्या निवडणुकीनंतर रोहिणी पाटील आणि संतोष पाटील यांचा चेहरा किती वेळा दिसला तुम्हाला? एकदाही नाही. बरं, कसे आहेत हे तर माहितीये का? कसे दिसतात ते? कसे दिसतात हेही आम्हाला माहित नाही. यामध्ये आणि त्यांचं पर्टिक्युलर नाव घेण्यापेक्षा कुठलाही नगरसेवक कामच करत नाही. हे फक्त निवडणुकीपुरते हे आहेत की नाही काय, जसे पावसाळ्यात बेडकं येतात तसे हे निवडणुकीपुरते येतात, नमस्कार करतात, आम्हाला मतदान करा म्हणतात, ते येतात त्यानंतर 5 वर्षानंतरच येतात. आता संतोष पाटील आणि रोहिणी पाटील हे काही या अगोदर काँग्रेसमध्ये होते, आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि भाजपकडून निवडणूक लढत. काय म्हणाले आपण? नाही, हे म्हणजे कसं आहे की तुम्हाला जिकडं म्हणजे चान्स मिळतो तिकडे तुम्ही उडी घेताय. म्हणजे तुम्हाला की नाही काय पक्ष म्हणा किंवा तुमची एक हे असते काय म्हणतात ते तुमच्याकडे नाही आहे. निष्ठा असते, पक्षनिष्ठा. चुकीचं आहे की बरोबर आहे? चुकीचं आहे. आणि भाजपवाल्यांनी पण अशा काँग्रेसमध्ये येणाऱ्या लोकांना का प्रवेश द्यावा? तुमचे जे मुळात जे कार्यकर्ते आहेत त्यांना दिला पाहिजे ना. आज आयाराम तुम्ही जर दिला तर ते जे तुमचे खरोखर निष्ठावंत आहे त्यांचं काय नाही. आता जर तुम्ही काँग्रेसमधून यांना बीजेपी मध्ये पक्षप्रवेश दिला आणि त्यांना जर तिकीट दिला, मग आता काँग्रेसमध्ये येऊन तुम्ही ह्याच्यावरती बीजेपीच्या ह्याच्यावरती जर हे कर म्हणजे गेल्या वेळेला तुम्ही काँग्रेसचे होता आणि आता तुम्ही बीजेपीचे आहे, मग तुमच्यावर आम्ही कसा विश्वास ठेवणार? मग मतदानाचं काय? मतदान आता काय शेवटी बघूया. कसं आहे की शेवटी जो चांगलं काम करेल, जो आमच्या म्हणजे ह्याला उतरेल त्यालाच आम्ही मतदान करणार. इथल्या स्वच्छतेचा प्रश्न कसा आहे? अस्वच्छ आहे. म्हणजे इथल्या नगरसेवकांकडून जे नगरसेवक होते गेल्या वेळी संतोष पाटील आणि रोहिणी पाटील यांच्याकडून इथल्या स्वच्छतेचा प्रश्न सुटला का? नाही सुटला. त्यांनी लक्षच दिलं नाही. सांगतो आम्ही आतापर्यंत फोन करून एवढ्या बी वेळा सांगितलं तरी दुर्लक्ष होतं. गटारीचं काम तरी होतच नाही, नळाला पाणी तरी नाहीच, अजिबात पाणी येत नाही नळाला, पण कुणी तिकडे लक्ष देत नाही आहे. आम्ही त्याबद्दल काय करायचं हेच आम्हाला कळत नाही. आता मतदानाचं जसं जाहीर झालं, प्रचारासाठी मत मागायला किती वेळा आले? 2 वेळा. रोहिणी पाटील आणि संतोष तरी नाही, संतोषची मिसेस आली होती आणि इथला तो सलगरची बायको आली होती. फोन करतात दादाला की बाबा मत द्या, हे करा. पण कामांचं काय? काम होतात काही? मी माझ्या मुलाला म्हणते, अरे मत आपलं बंद कर, गरज नाही. कारण काय, त्यांनी काहीच आपलं करत नाही तर आपण कशासाठी? आपण सारा सगळा भरतोय ना नगरपालिकेला, कुठला सारा आम्ही भरत नाही असं झालेलंच नाही. घरपट्टी तरी 10-15 हजार येते, पण ती घरपट्टी भरताना आम्ही घर भाड्याने घेतल्यासारखंच झालं की. महिन्याला 1000 रुपये भाडं झालं की नाही विचार केला तर. आणि आम्ही सगळं करतोय, मग ते पुढं पैसे भरलेले तुम्ही करताय काय? मग तिचं त्या पैशाचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे ना, पुढं लोकांनी केला पाहिजे. नगरसेवकांनी काय उपयोग केला पाहिजे? स्वच्छता केली पाहिजे, झाडणाऱ्या बाया असल्या पाहिजेत, गटार काढली पाहिजे, परत बाकीच्या सगळ्या सोयी आम्हाला पाहिजे तेवढ्या नाही आहेत. आता आमचे ओपन पेस पडलेत, ओपन पेसला फिरायचं करतो म्हटले. 10 ते 20 वर्ष झालं ओपन पेस मोठाच्या मोठा आहे, 10 गुंठ्याचा, पण तिथं काहीही केलेलं नाही. आम्हाला फिरायला असं हे करतो म्हणून सांगितलं होतं. आज कित्येक वर्ष झालं सांगतायत नुसतं, पण कुणी काय केलेलं नाही. झाडी बिडी असं जंगल झाल्यासारखं झालंय तिथं दत्त मंदिराच्या इथं पलीकडच्या साईडला. तुमच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरच आहे. मग यावर काय त्यांनी काय पाऊल उचललं? काय ठोस भूमिका घेतली का? काहीच घेतलेली नाही, काही घेतलेली नाही. अशा नगरसेवकांचं करायचं काय तेच कळेना आम्हाला सुद्धा.
नगरपालिकेनंच आता ठरवलं पाहिजे ना, सगळ्यांनी मिळूनच ठरवलं पाहिजे. रोहिणी पाटील हो, रोहिणी गेल्या वेळी म्हणजे या अगोदर त्यांच्याच घरातील व्यक्तीने निवडणूक लढवली होती पाटील लढवली आणि होती. त्याच्यानंतर रोहिणी पाटील निवडणुकीत उतरल्या. उतरल्या की. पण त्यांचं वैयक्तिक काम काय आहे की फक्त अगोदरची निवडणूक आपल्या हातात आली म्हणून ह्या निवडणुकीत आपण जिंकायचं? हो, असंच झालं. अगोदरची निवडून आल्या नाहीतच त्या. पण आता पण उभ्या आहेत, पण काय होणार आहे माहित नाही. कारण काय आमची मतं तरी म्हणजे आमच्या मनाला हे होते, द्यायचं का नाही द्यायचं. मत मागायला यायच्या अगोदर रोहिणी पाटील, संतोष पाटील हं. यांना ओळखत तरी होता का? कसे दिसतात, कसं काय? ओळखतोय अगदी, म्हणजे ह्याच्याप्रमाणे ओळखतोय आम्ही. म्हणजे निवडणुकीच्या आता प्रचाराला येते ठीक आहे, हो. पण या 5 वर्षात कधी त्यांचा चेहरा दिसलेला नाही, का? फक्त निवडणुकी पुरताच. म्हणजे आमचे घरचे पण संबंध चांगले आहेत. रोहिणी पाटीलचे सासरे आणि माझे मिस्टर मित्र होते एका वर्गातले. पण तरीही व्यक्तिमत्व काय व्यक्तिमत्व तसं दाखवलंच नाही त्यांनी. दाखवायला पाहिजे होतं. हो, दाखवायला पाहिजे होतं. याचा परिणाम मतदानावर होईल का 9 नंबर वॉर्डच्या? होणार की, निश्चित होईल. कारण लोकांची तेवढे मन हे पाहिजे, जिंकायला पाहिजे तुम्ही. बरोबर आहे. क्षणमध्ये किती वेळा इथं आले? नाही, 5 वर्षामध्ये कोणीही नाही आलेलं. हं. आम्हीच वेळोवेळी त्यांना कॉल करून आमच्या व्यथा मांडतो. हं. कधी कधी ते मदत करतात, कधी कधी अवेलेबल नसतात. का अवेलेबल नसतात? आता गेल्या वेळी नगरसेवक संतोष पाटील आणि रोहिणी पाटील होते, बरोबर? हा. मग तुम्हीच त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करता अडचणींसाठी, का अवेलेबल नसतात? नाही, अवेलेबल नसतात म्हणजे त्यांचं वैयक्तिक कामासाठी बाहेर असतात किंवा ते परस्पर फोन करून काम करून देतो म्हणून सांगतात. मग पण देतात का? प्रत्यक्ष तुम्ही पाहिलं तर नाही, काय काम झालेलं नाही आहे. आणि समजा जरी केलं असेल, आता पलीकडे पाईपचं पण काम केलंय त्यांनी, मोठी पाईप टाकायचं काम केलंय, पण ती पाईप योग्यरित्या टाकली गेलेली नाही. काम त्या संदर्भात चुकारपणा. आम्ही वैयक्तिकच महापालिका ऑफिसमध्ये आम्ही म्हणजे फॉलोअप घेतोय, पण नाही तेवढं जितकं गरजेचं आहे तितकं काम नाही झालं. काम चुकारपणा करणारे नगरसेवक पुन्हा उभे राहिलेत या निवडणुकीला. हो. मग यावेळी काय तुमचं पाऊल काय असणार? 100% त्यांना मत आम्ही देणारच नाही, नाहीच देणार. कसे नगरसेवक? मतदान देण्यासाठी त्यांनी काहीतरी संपर्क तरी ठेवला पाहिजे. समजा एक नागरिक म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत ज्यावेळेस पोहोचतो त्यावेळेस त्यांनी जर काम करणार असतील तर हे पण चुकीचं आहे. प्रत्यक्षात आपल्या मतदारसंघामध्ये किंवा आपल्या प्रभागामध्ये येऊन त्यांनी बघितलं पाहिजे. आता हे सांगितल्यानंतरच काम केलं पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही जर बघितलात, डोळ्यानं जरी बघितलात तरी हिची अवस्था लक्षात येते की इथं काम नाहीच झालेलं. आता पेविंग ब्लॉक्स वगैरे, आता हे शहरी भाग आहे असं कसं म्हणायचं याला? तुम्ही जर लक्ष दिलं, पेविंग ब्लॉक्स नाहीत, गटर स्वच्छ नाहीत, कुठलंच काम नाही आहे. त्यामुळं मग म्हणजे पहिले जे आमचे नगरसेवक होते त्यांना मतदान करण्यात काहीच पॉईंटच नाही आहे. कसा नगरसेवक हवाय आता? नगरसेवक असा हवा आहे की समजा आपले जे प्रभागामध्ये पेंडिंग कामं आहेत ती लवकरात लवकर कंप्लीट झाली पाहिजेत. नागरिकांना त्रास होणार नाही अशा प्रकारची कामं झाली पाहिजेत. आता इवन दो स्वच्छता जी आहे ती वरवरतीच करून जातात. म्हणजे भांगलन वगैरे जी असते, साईडचे जे गवत उगलेलं आहे, आता सकाळीच मीच स्वतः इथं आले होते, काही कर्मचारी निवांत बसले होते, मीच त्यांना सांगितलं की तुम्ही करून घ्या, बसू नका. मग त्यांनी इथला थोडा भाग फक्त केलेला आहे. बोला. नगरसेवकांचं एवढं माझं वैयक्तिक मत असं आहे की नगरसेवकांनी आपल्या भागामध्ये जे काही कामं आहेत पेंडिंग ती त्यांनी वेळेत पूर्ण करावीत, नागरिकांच्या संपर्कात राहावं. आणि आता समजा पेंडिंग जे आहे ते पूर्ण होईलच किंवा भविष्यात पण आपल्याला काय करावं लागणार आहे त्या पण गोष्टीवर त्यांनी लक्ष ठेवून करायला पाहिजे. म्हणजे गेल्या वेळचे नगरसेवक यापैकी एकाही गोष्टीत बसत नाही. नाही, आता जे माझ्या समोर आहे तिथं त्यामध्ये तर बसत नाही. तर आता इतर ठिकाणी काय त्यांनी केलं असेल तर मी काय ते बघायला गेलेलो नाही, पण किमान माझ्या समोर आता मी जिथे राहतोय त्याच्या आसपासचा परिसर जर बघितलं तर काम नक्कीच झालेलं नाही. पाणी आणि बेरोजगारी या समस्या आहेत का या भागात?
पाण्याची तर काही समस्या नाही आहे. बेरोजगारी हा मुद्दा जो आहे हा थोडासा कॉन्ट्रोवर्शियल होऊ शकतोय. हम्म. पण बेरोजगारी असं मला नाही वाटत मुद्दा आहे. हम्म. महत्वाचं जे आहे ते विकास हाच महत्वाचा मुद्दा आहे. होतो का विकास? नाही होत आहे तेच म्हणतोय, नाही होत आहे. गटारीचं काम हा. आणि गेली 15 वर्षापूर्वी इंद्रजित पाटील होते. हम्म. रोहिणी पाटीलचे दीर होते. हम्म. त्यांनी त्यावेळी केलेले म्हणजे हे काय आपलं रस्ता हम्म. त्यावेळी केलेले अजूनही पर्यंत रस्ता झालेला नाही. आत्ताच्या निवडणुकीत तेच उमेदवार परत उभे राहिलेत, हो राहिले. मग काय भूमिका घ्याल? काय आता बघायचं कोण करेल त्यांना आम्ही प्राधान्य देणार. हम्म. आज बोलवले आम्ही सगळ्यांना हम्म. कुठल्या कुठल्या पक्षाचे आहेत ते. तुम्हाला विश्वास आहे का त्यांच्या समोर अडचणी मांडून तुमच्या अडचणी सुटतील? काय सांगता येत नाही. म्हणजे करतील पण एखाद्या वेळेस बघून. हम्म. काय तर बेरोजगारीची समस्या आहे का? बेरोजगारीची समस्या आहे. परत आपलं म्हणजे ह्या 3 वार्डामध्ये अजिबात नगरसेवकाने काही काम केलेलं नाही. कोण? संतोष पाटील हम्म. यांनी काही काम केलेलं नाही. तोंड बघून काम झालेलं आहे. तोंड बघून काम झाले म्हणजे जिथं 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 जास्त दबाव पडतो तिथं त्यांनी काम केलेलं आहे. आमच्या 3 गल्लीचे काही काम केलेले नाही. आणि कधी नगरसेवक तोंड बी लावलेलं नाही 5 वर्षात. हम्म. एकदा सोडून 2 वेळा निवडून दिलं. इकडे काय फिरकलेलं नाही. निवडून देताना काय काय वचनं दिली होती, काय काय बाता तुमचं मारल्या सगळं होत्या? करतो, सगळं करतो. तुमच्या इथं कंपाऊंडरचं काम करून देतो. काय हे सगळं म्हणजे आशीर्वाद दिल्यासारखं दिल्यात. परत 5 वर्ष इकडे काय तोंड लावलेले नाही. यावेळी मतदान करताना काय कराल? आम्ही विचार करून देणार. आम्ही विचार करून मतदान देणार. आमचं कोण काम करेल मॅडम त्याला आम्ही देणार. जुने नगरसेवक? जुने नगरसेवक आता आमच्या आता म्हणजे संतोष पाटील आणि रोहिणी पाटील हा यांच्याबद्दल काय मत? तिने तर 5 वर्षांनी आले. रोहिणी हा. मॅडम तर 5 वर्षांनी इथे दिसल्या. हम्म. 5 वर्षानंतर कुठं आहेत रोहिणी मॅडम, काळ्या आहेत का गोरे आहेत आम्हाला दिसलेलं नाही. आता 5 वर्षांनी आता रोहिणी मॅडम दिसलेल्या आहेत. तरी बाणी आमच्या मंडळीने बोललेल्या आहेत त्यांनी, मॅडम तुम्ही आज कसं काय उगवला, ह्याच्या आधी कुठं होता असे बोललेले आमच्या मंडळीने. आलेलो आहोत वॉर्ड नंबर 9 मधील झोपडपट्टी वस्ती येथे. तर जाणून घेऊया तिथल्या नागरिकांना काय त्रास होतोय, जे उमेदवार आहेत ते इकडे किती वेळ फिरकले, त्यांनी काय काय केलं. काय नाही केलं बघा मॅडम. हे बघा आम्ही इथं झोपडपट्टीत राहतो. तिथं गुडघ्यावर पाणी येते, सगळं गळतंय. घरात आत पाणी येते पावसाचं, गटारीचं पाणी येते. काय करतो म्हणतो संतोष पाटील, काहीच करत नाही. आम्ही किती सांगायचं, तिथं गुडघ्यावर पाणी साठतंय. इथं म्हातारी कोतारी राहते, ती ही ड्रेनिंगचं केले करून 1 महिन्यापर्यंतच आत गेलो. ते मरता मरता वाचलं. ही म्हातारी इथं हे म्हातारी कोतारी राहतात. कसं राहायचं तुम्ही सांगा. कुणी फोन केलं तर कुणी येत नाही आपल्याकडे, कुणी बघत पण नाही. रोहिणी पाटील आणि संतोष पाटील हा. नगरसेवक म्हणून इथं काहीच करत नाही. काय करत नाहीत. आणि गटरसाठी दररोजचं भांडण आहे. का? गटर तुला आमच्या दारात मग घाण आलं, तुमच्या दारात घाण आलं, घाण सगळं तसंच येतंय. कुणी अशा बघत लोकांना परत मत द्यायचं का? नाही देणार. मी तर कोणालाच देणार नाही. काय द्यायला काय नाही हो, देतो पण तुम्ही आमचं सोय करा ना. आम्ही लोणचं घालणार आहे ते मताचं. कुणाला का होणार द्यायचंच आहे आम्हाला मत. घेऊन काय करायचं आहे. पण आमच्या गरिबांच्याकडे जरा बघा. आमची रोजी 40-50 वर्ष राहतो. आम्हाला झोपडपट्टीचं आम्हाला काही करत. झोपडपट्टीच कोणीतरी आम्हाला सहकार्य केलं तर त्यांना देणार. आम्ही आता कोणालाच देणार नाही. असं आमचं पण आमचं मतं घेत आहे. तुम्ही ही हिंडताय आणि काय उपयोग आहे. हे असं दाखवताय देखावा. कुठं दारू पिलेत, कुठं मटण खाल्लेत, हे असं होतंय का सांगा. काय का होणार. चांगलं करा. पैसे बी देऊ नका, दारू पाजू नका, जेवायला घालू नका. पण काम पाहिजे. काम द्या. शिकलेली पोरं आहे ती, त्यांना कामं नाही, नोकरी नाही. आणि झोपडपट्टी असल्यामुळं मुली दे नाही. ती पत्र शेड असल्यामुळं आमची ऐकत नाही. आम्हाला जागा आखून द्या म्हणलं तर आखून दे नाहीत तुम्ही. आम्ही काहीच करत काय नाही. काय का होणार. आम्ही बांधून तर घेतो. काम करणार नगरसेवक पाहिजे आणि पुढचे धूर्त म्हणजे क्वालिफाईड नगरसेवक पाहिजे. इथलं जे करणार काम थांबलेलं आहे, रोड म्हणा, गटर म्हणा, ही सगळं करणार
नगरसेवक पाहिजे. तुम्ही पाहू शकता ही 9 नंबर वॉर्ड मधली गटारी आहे. इथे अत्यंत दुर्गंध पसरतो, इथून चालणं अवघड होत आहे आणि या भागात हे नागरिक राहतात, परंतु इथले नगरसेवक या अडचणींकडे लक्ष देतच नाहीयेत. मध्ये कुठला पक्ष चांगला आहे? आता मी काय करू बाबा, मी शेळी राखणार माणूस, कुठला माणूस चांगला आहे कुठं कोण इथलेच सगळं आहे ना? चांगलंच आहे, हा, सगळं चांगलंच आहे म्हणतो मी. सगळे आता जरा ऐका, तुम्ही दोघं आलाय, हा. तुम्ही दोघांपैकी कोण चांगलं म्हणून मी दोघं चांगलंच म्हणणार मी. पण काम तर करताय की नाही? काम कोण करतंय इथं? तसं काय मी सांगता येत नाही. सगळं मी काय म्हणणार, सगळं समान म्हणणार, सगळं चांगलंच म्हणणार. किती पक्ष आहे बघा, तेवढं सगळं चांगलं आणि सगळं आमचंच म्हणणार. तुम्ही नगरसेवकांवर विश्वास ठेवून त्यांना निवडून देता, नगरसेवकांवर विश्वास ठेवून त्यांना निवडून देता, पण तेच नगरसेवक परत तुमची कामं करत नाहीत. नगरसेवकला निवडून मिळायलाच पाहिजे की, मग आल्यावर उभा राहिल्यावर मत टाकायलाच पाहिजे. पण त्यांनी काम करतात का इथं? काम करू दे नाही करू दे, मतदान आहे. सांगतो जरा ऐका, इकडे इकडे उभं राहा, इकडे इकडे काही ऐकायला कमी आहे, इकडे या. हे काय आहे सांग काय, मतदान आहे, धाना मतदान करून टाकायचं. मग शेवटी काय झालंय, करता धरता परमेश्वर.